मारेगाव तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावाने विकण्यासाठी पांढरकवडा येथे नोंदणीसाठी जोडण्यात आले। मात्र मुदतीपूर्वी नोंदणी पोर्टल बंद झाल्याने शेतकऱ्यांची नोंदणी थांबली आहे। 6 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन करायचे होते। त्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑफलाईन कागदपत्रे पांढरकवडा केंद्रावर मुदतीपूर्वी जमा केली। मात्र शासनाच्या ML पोर्टलचे ई समृद्धी ॲप बंद पडले। त्यामुळे हजारच्या वर शेतकऱ्यांचे ऑनलाईनचे काम ठप्प झाले आहे। ही सर्व कागदपत्रे पांढरकवडा केंद्रावर आज घडीला पडून आहेत। आता केंद्र सरकारने राज्य सरकारच्या विनंतीवरून 31 जानेवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जाते। मात्र अजूनही ॲप बंद असल्याने सोयाबीन खरेदी कशी होणार हा पेच शेतकऱ्यांसमोर पडलाय। सोयाबीनची खरेदी करायची असल्यास संबंधित शेतकऱ्यांना मेसेज द्यावा लागतो व त्यानंतरच केंद्रावर आलेल्या सोयाबीनची खरेदी करण्यात येते। मात्र ही यंत्रणाच बंद असल्याने सोयाबीन खरेदी शक्य नसल्याचे वास्तव आहे। खासगी बाजारात सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा खाली असल्याने शेतकऱ्यांना शासनाला सोयाबीन विकणे गरजेचे आहे। अशातच गेल्या 15 दिवसांपासून नोंदणी ॲप बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। त्यामुळे नोंदणी न करता 7/12 बघून सोयाबीन खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे।